Good afternoon, all of you. गुड आफ्टरनून मॅम. ज्यांचा मॅथ्स आहे म्हणजे ज्यांचा 12वीत बायो होता आणि आता मॅथ्स आहे, म्हणजे ज्यांचा 12वीत बायो होता त्यांना आता मॅथ्स आहे, तर तेच सगळे ऍड झालेत ना इथं. यस मॅम. ओके, जर असं कोणी असेल की ज्यांचा 12th मध्ये मॅथ्स आहे तर त्यांनी बायोच्या आरबीच्या लेक्चरला जॉईन करा. ओके, तर ओके, आता आपलं फर्स्ट चॅप्टर फर्स्ट युनिट स्टार्ट करते मी. तुम्हाला काय समजलं नाही केलं नाही तर मी विचारायला एक पॉइंट झाल्यानंतर ना विचारायला वेळ देईन, त्यावेळेस विचारा. तर फर्स्ट चॅप्टर आहे आपला पार्शल फ्रॅक्शन. ओके, पार्शल फ्रॅक्शन आणि त्याच्यामधला फर्स्ट पॉइंट आहे पॉलिनॉमियल. ओके, तर पॉलिनॉमियल, व्हॉट इज मीन बाय पॉलिनॉमियल? तर पॉलिनॉमियल म्हणजे काय? बहुपद, एक पद, बहुपद माहितीये ना, तर त्यातलं बहुपद म्हणजेच पॉलिनॉमियल. तर काय, व्हॉट इज पॉलिनॉमियल? अ पॉलिनॉमियल इज अ मॅथेमॅटिकल एक्सप्रेशन involving an algebraic sum of different power in one or more terms multiplied by different coefficient. म्हणजे हे काय आहे, पॉलिनॉमियल म्हणजे काय आहे? एक मिनिट हा, जस्ट 1 मिनिट. तर पॉलिनॉमियल हे एक मॅथेमॅटिकल एक्सप्रेशन आहे. हे काय आहे? एक मॅथेमॅटिकल एक्सप्रेशन आहे ज्यामध्ये अल्जेब्रिक सम म्हणजे गणिताची, बीजगणित म्हणतात ना, त्याची बेरीज केली जाते, म्हणजे सम केली जाते. कशी? तर सम ऑफ डिफरंट पॉवर्स इन वन ऑर मोर टर्म्स, म्हणजे एक किंवा दोन पेक्षा जास्त टर्म्सची सम केली जाते. आणि वन ऑर मोर टर्म्स मल्टिप्लाइड बाय डिफरंट कोइफिशियंट, म्हणजे वेगळ्या वेगळ्या कोइफिशियंटला ते मल्टिप्लाय करते. ओके, त्याला काय म्हणतात? पॉलिनॉमियल. पॉलिनॉमियल म्हणजे बहुपद आणि ते काय करतं किंवा त्याच्यात काय केलं जातं तर दोन किंवा दोन पेक्षा जास्त टर्म्सची ऍडिशन केली जाते आणि ते डिफरंट कोइफिशियंटला मल्टिप्लाय करतात. ओके, तर फॉर एक्झाम्पल दिले तुमच्या पुढं. फॉर एक्झाम्पल x स्क्वेअर मायनस 3x प्लस 6 विच इज अ क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल. हे एक क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल आहे. तर ह्याच्यामध्ये काय काय केलं जातं? ह्याच्यामध्ये एक मिनिट हा. तर तिथं काय केलं जातं की ही पॉप्युलराइज्ड द यूज ऑफ लेटर्स फ्रॉम द बिगिनिंग ऑफ द अल्फाबेट टू डिनोट कॉन्स्टंट अँड लेटर्स फ्रॉम द एंड ऑफ द अल्फाबेट टू डिनोट व्हेरिएबल. म्हणजे ह्याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल ह्याचं काय आहे, कोएफिशियंट, ह्याला कसं डिफाईन करतात? तर पॉलिनॉमियलचा फॉर्म्युला आहे की पी ऑफ एक्स इज इक्वल टू a0 प्लस a1 x रेस टू 1 प्लस a2 x रेस टू 2 प्लस a3 x रेस टू 3 प्लस एक्सेट्रा a किंवा डॉट डॉट a n-1 x n रेस टू x रेस टू n-1. हे मग ह्याच्यामध्ये जेव्हा an आहे तर त्याचे an इज नॉट इक्वल टू 0 आणि ते कोण आहे? अँड ऑल कॉन्स्टंट टर्म्स. इथं जे सांगितले ना तुम्हाला, डिनोट कॉन्स्टंट अँड लेटर्स फ्रॉम द एंड ऑफ द अल्फाबेट टू डिनोट व्हेरिएबल. तर ह्याच्यामध्ये आता मी जे सांगितलं तुम्हाला फॉर्म्युला त्याचा, तर a0 प्लस a1 x रेस टू 1 प्लस a2 x रेस टू 2. तर ह्याच्यामध्ये a0 a1 a2 हे आहेत ना, तर हे काय, तर हे पॉलिनॉमियल आहेत. हे सॉरी, हे a0 a1 a2 हे काय आहे, तर हे गिवन पॉलिनॉमियल आर कॉल्ड कोइफिशियंट ऑफ पॉलिनॉमियल आहेत, ज्याला म्हणजे त्याला काय असाइन केलं जातं? व्हॅल्यू असाइन केली जाते. आणि x रेस टू 1 x रेस टू 2 x रेस टू 3 हे काय आहे, तर हे हायेस्ट पॉवर आहे, म्हणजे जी तिथं दिली ना ती x ला दिलेली आहे, x रेस टू 1 म्हणते, तर त्याची हायेस्ट पॉवर आहे. ओके, तर ह्याच्यामध्ये
पॉलिनॉमियल काय पॉलिनॉमियल नेम सांगते मी काय काय आहे तर कॉन्स्टंट, लिनियर, क्वाड्रेटिक, क्युबिक, क्वार्टिक, क्वांटिक आणि सेक्स्टिक असे पॉलिनॉमियल नेम आहेत. ओके, तर ह्याच्यामध्ये कॉन्स्टंट फर्स्ट पॉलिनॉमियल नेम काय आहे कॉन्स्टंट आहे. तर कॉन्स्टंट मध्ये काय असतं तर तिथं त्याची डिग्री 0 असते. आता A0 सांगितलंय ना मी आणि A0 एक्स रेस टू 0 नाहीये कारण की त्याची डिग्री 0 आहे. एक्स रेस टू 0 नसतं कारण की त्याची डिग्री 0 आहे. ज्याला डिग्री 0 आहे त्याला हे द्यायची गरज नाही. पॉलिनॉमियल कोइफिशियंटला पॉलिनॉमियल द्यायची गरज नाहीये. तर मग तिथं फक्त A0 येणार. मग त्याची डिग्री 0 असली ना त्याला काय म्हणतात कॉन्स्टंट. फॉर एक्झाम्पल ओनली 4 व्हॅल्यू. आता हे तर तुम्हाला एक्झाम्पल दिलतं ना तर ह्याच्यातलं कॉन्स्टंट कोणतं आहे कॉन्स्टंट पॉलिनॉमियल कोणतं आहे तर ह्याच्यातलं कॉन्स्टंट पॉलिनॉमियल 6 आहे. ओके, कॉन्स्टंट पॉलिनॉमियल इज 6. ओके, देन नेक्स्ट मी सांगितलेलं लिनियर. तर ज्याची म्हणजे A1 एक्स रेस टू 1 असतं तर एक्स रेस टू 1 आहे ज्याची डिग्री 1 आहे त्याला लिनियर म्हणतात. अच्छा, बघा इथं 3x आहे. इथे एक्झाम्पल काय आहे एक्स रेस टू 2 मायनस 3x प्लस 6. ओके, जिथं 1 असतं ना तिथं 1 आहे असं मेन्शन करायची गरज नसते. का तर एक्स रेस टू 0 हे नसतं याच्यामध्ये मॅथ्स मध्ये. तर एक्स रेस टू इथं जस्ट नुसतं एक्स आहे मायनस 3x. तर तिथं एक्सच्या तिथं बाय डिफॉल्ट एक्स रेस टू 1 हे असतंच तिथं. तर 6 हे काय आहे कॉन्स्टंट आहे. तर -3x हे काय आहे किंवा -3x प्लस 6 हे काय आहे तर हे लिनियर आहे. हे लिनियरचं एक्झाम्पल आहे. म्हणजे -3x रेस टू 1 हे लिनियरचं एक्झाम्पल झालं. ओके, देन नेक्स्ट कोणतं सांगितलेलं तुम्हाला क्वाड्रेटिक मध्ये काय आहे तर त्याच्यामध्ये त्याची डिग्री काय असते 2 असते. म्हणजे एक्स रेस टू 2 मायनस 3x प्लस 6. ओके, तर ह्याच्यामध्ये एक्स रेस टू 2 आहे ना तर हे काय आहे क्वाड्रेटिक आहे. मग क्वाड्रेटिकचं एक्झाम्पल कसं झालं की एक्स रेस टू -3x प्लस 6. ओके, विच इज अ क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल. तसंच क्युबिकचं काय असतं आता हे एक्स रेस टू 2 झालं हे क्वाड्रेटिकचं झालं. तर क्युबिक मध्ये काय येतं तर क्यूब तुम्हाला झालं असेल एक्स रेस टू 3 किंवा एक्सचा मराठीत म्हणतात बघा एक्सचा घन तर त्याला क्युबिक म्हणतात. मग त्याचं एक एक्झाम्पल आहे एक्स रेस टू 3 मायनस 1. ओके, तर तसंच क्वार्टिकचं काय आहे तर त्याची डिग्री किती असते क्वार्टिकची 4 असते. ओके, तर फॉर एक्झाम्पल एक्स रेस टू 4 मायनस एक्स स्क्वेअर प्लस 1 असं होतं. त्याच्यानंतर ना 5 ज्याची डिग्री 5 असते त्याला काय येतं क्वांटिक येते. तर मग त्याला काय येणार एक्स रेस टू 5 की एक्सचा 5वा म्हणतात एक्सचा 5वा घात म्हणतात ना किंवा घन सॉरी नाही घात म्हणतात ना तसं मराठीत सांगते मी एक्स रेस टू 5 येणार. ओके, तर सेक्स्टिकचा काय येते तर सेक्स्टिकचा एक्स रेस टू 6 येतं. एक्स रेस टू 6 हे येते कशाचं सेक्स्टिकचा. ओके, तर हे एक काय झाले हे पॉलिनॉमियल नेम आणि त्याची डिग्री आणि त्याचे एक्झाम्पल झाले. ओके, तर डिग्री कशावर ना तुम्ही जे देते ना एक्स रेस टू 0 एक्स रेस टू 1 एक्स रेस टू 2 त्या डिग्रीज झाल्या. ओके, तर नेक्स्ट आहे ह्याच्यामध्ये काय असतं पॉलिनॉमियल मध्ये तर पहिला मोनोमियल असतं, बायनोमियल, ट्रिनोमियल आणि पॉलिनॉमियल असतं. ओके, हे ह्याच्या पहिली स्टेप मोनोमियल आहे. नंतर नेक्स्ट बायनोमियल आहे, थर्ड ट्रायनोमियल आणि पॉलिनॉमियल नेक्स्ट आहे पॉलिनॉमियल. तर ह्याचं काय आहे ह्याचं एक एक्झाम्पल सांगते तुम्हाला. तर मोनोमियल म्हणजे काय तर मोनोमियल म्हणजे इन mathematics, a monomial is a polynomial with just one term. फॉर एक्झाम्पल दिले तुम्हाला 3x म्हणजे फक्त एकच टर्म आहे तिथं एकच टर्म आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल दिले 3x किंवा नेक्स्ट आहे 4xy. मग हे काय आहे जिथे एक वन टर्म आहे किंवा एकच पॉलिनॉमियल आहे किंवा एकच पॉलिनॉमियल कोइफिशियंट आहे म्हणजे त्याला काय म्हणतात तर मोनोमियल म्हणते. तसं बायनोमियलचं काय आहे तर इन algebra a binomial is a polynomial which is the sum of
two monomials. Okay, for example 2x plus 5 is a binomial. म्हणजे जिथं तुम्हाला एक टर्म दिली आणि त्याच्यामध्ये अजून एक कॉन्स्टंट व्हॅल्यू ऍड केली तर त्याला काय म्हणायचं बायनोमियल. फॉर एक्झाम्पल 2x plus 5. तसंच ट्रिनोमियल मध्ये काय येते तर इन elementary algebra a trinomial is a polynomial consisting of three terms of monomials. म्हणजे फॉर एक्झाम्पल 3x plus 5y plus 7z is a trinomial. म्हणजे इथं 3x म्हणजे तीन इथं टर्म दिलेले आहेत, जिथं तीन टर्म दिले आहेत विथ कोइफिशियंट तर त्याला काय म्हणायचं ट्रिनोमियल. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगितले 3x plus 5y plus 7z is a trinomial. ओके, हे झालं टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल. ओके, फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला रिअल लाईफ एक्झाम्पल आहे मोनोमियल, बायनोमियल आणि ट्रिनोमियलचा. तर एक सिंपल एका चाकाची सायकल दाखवली इथं, फक्त एक चाक सीट आणि ते हे. तर हे काय झालं तिथे एक वनच टर्म आहे, एकच चाक आहे, ह्याला एकच व्हील आहे, तर हे काय झालं मोनोमियल. ओके, आणि नेक्स्ट दिले तर तुमची दोन चाकाची, जसं 2x plus 4 हे दोन टर्म झाल्या, तसं दोन चाकाची सायकल आहे त्याला काय म्हणायचं पॉलिनॉमियल. आणि लहान मुलांची खेळायची सायकल असते त्याला काय तीन चाक आहे तर ते काय झालं ट्रिनोमियल. ओके, हे झालं त्याचे रिअल लाईफ मधले एक्झाम्पल. तर ह्याच्यामध्ये कुणाला काय प्रॉब्लेम आहे, टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल समजलं नाही असं कोण आहे का? टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल समजलं का समजलं नाही? Yes, ma'am. समजलं मॅम. ओके, रिस्पॉन्स द्या, म्हणजे मला पण जर नाही समजलं तर सांगा, मी रिपीट करेन तुम्हाला. ओके, टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल झाला तर त्याचा युजेस काय आहेत? ओके, तर त्याचे युजेस काय आहे? पॉलिनॉमियल अपेअर इन वाईड व्हरायटी ऑफ एरियाज ऑफ मॅथेमॅटिक्स अँड सायन्स. म्हणजे हे कशात यूज केलं जातं तर मॅथेमॅटिक्स आणि सायन्स मध्ये पॉलिनॉमियल अपेअर इन अ वाईड व्हरायटी ऑफ एरियाज ऑफ मॅथेमॅटिक्स and science. For example, they are used to form a polynomial equation. ओके, तर हे कशासाठी म्हणजे पॉलिनॉमियल इक्वेशन देते तुम्हाला सॉल्व्ह करायसाठी, तर ते कशासाठी कसं यूज केला जातो त्याचा, तर विच इनकोड अ वाइड रेंज ऑफ प्रॉब्लेम फ्रॉम एलिमेंटरी वर्ड प्रॉब्लेम टू कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम इन द सायन्स. ओके, जर तुमचं मॅथेमॅटिक्सच ह्याच्यात प्रॉब्लेम असेल किंवा इनकोड करताना किंवा कोडिंग करताना प्रॉब्लेम असेल तर ते पुढं सायन्स मध्ये पण त्याचा प्रॉब्लेम होणार आणि ते जास्त कॉम्प्लिकेटेड होणार. त्याच्यामुळं हे काय आहे तर वाईड व्हरायटी येतं, म्हणजे हे तुम्हाला प्रॉब्लेम सायन्सचा जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी यूज केलं जातं ह्याचे इक्वेशन. ओके, दे आर युज्ड टू डिफाइन पॉलिनॉमियल फंक्शन विच अपेअर इन सेटिंग रेंजिंग फ्रॉम द बेसिक केमिस्ट्री अँड फिजिक्स टू इकॉनॉमिक्स अँड सोशल सायन्स. ओके, तर हे कशामध्ये हे केलं जातं, यूज केलं जातं किंवा कशामध्ये डिफाईन केलं जातं तर तुमचे जे केमिस्ट्री, फिजिक्स आणि इकॉनॉमिक्स, सोशल सायन्स हे सब्जेक्ट आहेत का त्याच्यामध्ये मोस्ट यूज त्याचा केमिस्ट्री मध्ये पण होतो आणि फिजिक्स मध्ये पण होतो. ओके, दे आर युज्ड इन कॅल्क्युलस अँड न्यूमेरिकल अनालिसिस टू अप्रॉक्सिमेट अदर फंक्शन्स. ह्याचा तुम्हाला आता कॅल्क्युलस आणि न्यूमेरिकल अनालिसिस हे सेपरेट पॉइंट आहे, तर तिथं त्याचा यूज कसा केला जातो हे पण एक्सप्लेन करेन. ओके, नंतर ना काय झिरोचा पॉलिनॉमियल हे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. तर एक फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक सिंपल कॉन्स्टंट ह्याचं किंवा सिंपल एक तुम्हाला जर पॉलिनॉमियलचं एक्झाम्पल दिलं, ओके, तर तुम्हाला मॅथ्स मध्ये तर थेरी काही नसणार आहे, सगळे मॅथेमॅटिकल प्रॉब्लेमच सॉल्व्ह करायला असणार आहेत, ते युजेस वगैरे पडणार नाहीयेत, त्याच्यामुळे काय त्याचं टेन्शन घेऊ नका. फक्त आता ते कसं सॉल्व्ह करायचं आणि स्टेप बाय स्टेप करायचं. ओके, तर त्याच्या काय 3-4 स्टेप आहेत तर त्या कशा करायच्या बघा. तर पुढे तुम्हाला एक एक्झाम्पल रिप्रेझेंट केलं. कन्सिडर द पॉलिनॉमियल p ऑफ x इज इक्वल टू px रेज टू 3 मायनस 2x रेज टू
ओके, तर ह्याच्यामध्ये काय सांगितलं, एक सिंपल एक्झाम्पल आहे हे. तर जिथं ज्या ठिकाणी एक्स आहे, ओके, तर तिथं 1 रिप्लेस करायचं आहे आणि त्याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. मग जे काय दिलेलं मायनस प्लस जे आहे ना ते. तर फर्स्ट स्टेप काय आहे, तर जे तुम्हाला एक्झाम्पल दिलंय ते फर्स्ट ऑफ ऑल आहे असं लिहून घ्यायचं. ओके, म्हणजे इक्वेशन आहे पी ऑफ एक्स इज इक्वल टू 5x3 मायनस 2x3 प्लस 3x मायनस 2. ओके, ही झाली फर्स्ट स्टेप. देन नेक्स्ट काय करायचंय, त्याच्यानंतर रिप्लेस करायचंय एक्स बाय 1. ओके, म्हणजे एक्स हे लिहायचं तिथं रिप्लेस एक्स बाय 1. ओके, त्यानंतर ना सेकंड स्टेप काय येणार, जे इक्वेशन आहे, जे पहिलं इक्वेशन लिहिलेलं आहे तुम्ही, तिथं जिथं जिथं एक्स आहे त्या ठिकाणी 1 लिहायचं. ओके, पी ऑफ एक्स आहे तर तिथं पी ऑफ 1 येणार इज इक्वल टू पी 5x3 होतं ना, तर तिथं काय येणार 5 इन ब्रॅकेट 1 3 येणार, म्हणजे 1 चा क्यूब येणार तिथं. ओके, तर -2 जिथं जिथं एक्स आहे तिथं 1 टाकून द्यायचं. -2x आहे तर तिथं सॉरी इथं चुकून एक्झाम्पल मध्ये 3 झालेलं आहे, तिथं हे स्क्वेअर आहे 2x2 आहे, इथं चुकून 3 झालेलं आहे, वरती लिहिलेलं आहे तिथं. ओके, 2 इंटू 1 येणार प्लस 3 इंटू 1 येणार -1 येणार. ओके, म्हणजे 3x असेल, 3x जर असेल तर तिथं बाय डिफॉल्ट मल्टिप्लिकेशन होतं, हे तर मॅथ्सचा रूल तुम्हाला माहित असेल. तर ते व्हॅल्यू टाकली, ही सेकंड स्टेप झाली. व्हॅल्यू टाकल्यानंतर सेकंड स्टेप झाल्यानंतर ना थर्ड स्टेप काय येणार, तर 5 एक्सचा क्यूब काय येतो, एक्सचा क्यूब काय असतो, तर एक्सचा क्यूब 1 चा क्यूब 1च असतो, 1 चा स्क्वेअर 1च असतो, तर 1च येणार. मग 5 ते लिहून घ्यायचं, 5 इंटू 1 करायचं. ओके, 5 इंटू 1 किती आला, तर 5च येणार. ओके, देन नेक्स्ट 2 इंटू, आता एक्सच्या जागी 1 टाकले तर 1 चा स्क्वेअर पण 1च असतो, 1 चा 1 पण 1च असतो, 1 चा क्यूब पण 1च असतो, त्याच्यामुळे 2 इंटू 1च येणार इथं पण, प्लस 3 इंटू 1 -2 येणार. मग त्याचं मल्टिप्लिकेशन केलं तरी काय 5 इंटू 1 5च येते, त्याच्यामुळे 5 -2 प्लस 3 -2 येतं. ओके, तर इथं आता हे कसं करणार तुम्ही, आधी प्लस प्लसचं ऍडिशन करायच्या नंतर मायनस मायनसचं, तर 5 प्लस 3 घ्यायचं, प्लस बाय डिफॉल्ट ज्या व्हॅल्यूच्या पुढे किंवा ज्या नंबरच्या पुढं मॅथमॅटिकल म्हणजे मल्टिप्लिकेशन किंवा मायनस असं साईन काही नसतं, तिथं बाय डिफॉल्ट काय असतं, तर प्लसचं साईन असतं, त्याच्यामुळं 5 च्या पुढे प्लस असणार, तर 5 प्लस 3 घ्यायचं. 5 प्लस 3 घेतल्यानंतर ना किती होत आहे, तर 8 होत आहे. ओके, 8 आणि इथं -2 राहते काय, -2 राहिलं तर काय येतं, मायनस मायनस प्लस होतं. ओके, तर मायनस मायनसचा मायनस आणि त्याच्या पुढं साईन राहणार मॅथमॅटिकली कोणता, तर मायनस साईन, जी मोठ्या संख्येला साईन असतं. फॉर एक्झाम्पल आता इथं 5 -2 जर केलं तर 5 -2 किती येतात, 3 येत आहे, पण त्याच्या पुढं 3 च्या पुढं कोणतं साईन राहणार, प्लस राहणार. मॅथ्स मध्ये ज्या म्हणजे मोठ्या संख्येच्या पुढं जे साईन असतं तेच राहतं. ओके, तर 5 प्लस 3 केला आपण 8 झालं, आणि -2 किती झालं, -4 झालं. -4 काय घेतलं, तर दोन्ही पण सेम व्हॅल्यू आहेत किंवा सेम नंबर आहेत, तर त्याचं जे साईन आहे तेच घेणार, तर 8 -4 येणार. ओके, 8 -4 किती राहणार, झालं 8 -4 राहिलं. ओके, हे एक झालं एक एक्झाम्पल. म्हणजे त्याच्यानंतर ना त्याच्यामध्ये काय, आता हे 1 रिप्लेस करून बघितलं, तर सो वी से दॅट द व्हॅल्यू ऑफ पी ऑफ एक्स ऍट एक्स इज इक्वल टू 1 इज 4. इथे एक्स ची व्हॅल्यू काय आली, 4 आली. ओके, तर सिमिलरली तुम्ही तसंच एक्स ची व्हॅल्यू कधी कधी तुम्ही 0 टाकून पण काढू शकता, 1 टाकून पण काढू शकता, 2 पण टाकून काढू शकता. ओके, म्हणजे एक्सच्या जागी रिप्लेस करून काढू शकता. तर ह्या एक्झाम्पल मध्ये कोणाला काही समजलं नाही असं काय आहे का?
नाही टीचर. समजलं नाही का? समजलंय. ओके. सर्वांना समजलं? येस मॅम. ओके. ओके, हे काय डिग्री ऑफ पॉलिनॉमियल, जे मी मगाशी जेव्हा पॉलिनॉमियलची डेफिनेशन सांगत होते तेव्हा सांगितलेलं पॉलिनॉमियल नेम आणि त्याच्या डिग्री आणि एक्झाम्पल दिलते. तर ते हे आहे डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. ज्याची डिग्री 0 असते त्याला काय म्हणतात? कॉन्स्टंट. ज्याची डिग्री 1 असते म्हणजे एक्स, सिंपल एक्स किंवा 3x एक्झाम्पल सांगितलं तर त्याला काय म्हणायचं? लिनियर. ओके. देन नेक्स्ट एक्स रेस टू 2 किंवा स्क्वेअर, एक्सचा स्क्वेअर. ओके. तर एक्सचा स्क्वेअर त्याला काय म्हणायचं? क्वाड्रॅटिक. ओके. त्याच्यानंतर ना ज्याला एक्स रेस टू 3 म्हणजे एक्सचा क्यूब त्याला काय म्हणायचं? क्यूबिक. ओके. डिग्री 4 ज्या एक्स रेस टू 4 मायनस एक्स रेस टू 2 प्लस 1 असं काय असतं त्याला काय म्हणायचं? क्वार्टिक म्हणायचं. ओके. क्वार्टिक. हे तुम्हाला सांगितलं होतं मगाशीच. ओके. तर बघू आता किती जणांच्या लक्षात राहिले. रोल नंबर 5. येस मॅम. तर हे सांगा, एक कॉन्स्टंटचं एक्झाम्पल सांगा एक. ओनली एक्स. नाही, ओनली एक्स असेल तर त्याची डिग्री किती असणार आहे? 0. नाही, मी काय सांगितलं? 1 असते मॅम. 1 असतं. मग ज्याची डिग्री 1 असते त्याला त्याचं पॉलिनॉमियल नेम काय आहे? लिनियर. ओके. मी वन बाय 1 सगळ्यांना विचारते नेम घेऊन. सगळ्यांनी माईक नका ऑन करू. ओके. रोल नंबर 2. रोल नंबर 2. येस मॅम. ओके. ज्याची डिग्री ह्याची एक्सची डिग्री जर 6 असेल तर त्याचं पॉलिनॉमियल नेम काय असतं किंवा काय आहे? सेस्टिक. ओके. त्याचं एक एक्झाम्पल. एक्स रेस टू 6. ओके. एक्स रेस टू 6. चला नेक्स्ट बघू. ओके. हे तर काय आहे? हेअर हाऊ यू फाइंड द डिग्री ऑफ अ पॉलिनॉमियल. ओके. दिलेल्या एक्झाम्पलची किंवा पॉलिनॉमियलची डिग्री कशी फाइंड आउट करायची किंवा कशी किती आहे ते कसं समजणार तुम्हाला? ओके. तर लुक ॲट ईच टर्म जे दिले ती एक्स रेस टू 2 मायनस 4x रेस टू 4 प्लस x रेस टू 6. ओके. तर x रेस टू 6 आहे तर त्याची डिग्री किती झाली? 6 झाली. ज्याची 4 आहे तर त्याची 4 झाली. x रेस टू 2 आहे तर त्याची डिग्री 2 झाली. पण जिथं एक्स वाय रेस टू 4 प्लस एक्स रेस टू 4 वाय रेस टू 4 प्लस 12 असं असेल तर कशी येणार डिग्री? हे वरती दिलेलं एक झालं सिंपल एक्झाम्पल. खालचं काय आहे? तर एक्स वाय रेस टू 4 असेल तर त्याची डिग्री किती येणार? 4च येणार. ओके. त्याच्यानंतर ना एक्स रेस टू 4 आणि त्याच्यातच एक्स रेस टू 4 वाय रेस टू 4 असं असेल तर त्याची डिग्री किती होती? तर त्याची डिग्री एक्स ची डिग्री 4 प्लस वाय ची डिग्री जी 4 आहे ती होती म्हणजे 4 प्लस 4 8 डिग्री होती. ओके. आणि प्लस 1 हे झालं म्हणजे 8 असं तुम्हाला एक्झाम्पल मध्ये येऊ शकतं. ओके. त्याच्यामुळे जर आता इथं 2 असतं, एक्स रेस टू 2 आणि वाय रेस टू 4 असतं तर त्याची डिग्री झाली असती 6.
म्हणजे ह्याची डिग्री अशी फाइंड आउट करायची. ह्याच्यामध्ये कधी कधी तर थ्री पॉलिनॉमियल पण असू शकतात किंवा थ्री हे पण असू शकतं, एक्स वाय झेड पण असू शकतं आणि झेड ला पण डिग्री असाइन केलेली असू शकते. तर आता ह्याच्यात एक्स रेस टू 4 वाय रेस टू 4 आणि झेड रेस टू 4 जर असता तर त्याची डिग्री किती झाली असती, तर त्याची डिग्री 12 झाली असते. ओके, हे अशी फाइंड आउट करायची डिग्री. एक सिंपल एक्झाम्पल आहे. ओके, त्याच्यानंतर ना ग्राफ आहे हा, ग्राफ्स ऑफ पॉलिनॉमियल फंक्शन. ओके, तुम्हाला ग्राफ तर 10th मध्ये झालाच असते. ओके, तर राईट साइड आणि लेफ्ट साइड आहेत. आता हे तुम्हाला ग्राफ झाला असेल तर कोणत्या साइडला मायनस आणि कोणत्या साइडला प्लस असतं? ग्राफ तुमच्या पुढे प्रेझेंट राईटला प्लेस. राईट साइडला प्लस आणि लेफ्ट साइडला मायनस. ओके, तर हे तर तुम्हाला पॉलिनॉमियल ग्राफ दिलेला आहे ज्याचं कॉमन हे असतो 0. ओके, 0 कुठं असतो? एरो दिसतोय ना, मी हे केलेलं इथं स्लाइड वरती. हा दिसतो. ओके, तर इथं 0 असतं, सेंटरला काय असतं 0, त्याच्या राईट साइडला प्लस असतात, प्लसच्या व्हॅल्यू असतात आणि लेफ्ट साइडला मायनसच्या व्हॅल्यू असतात. ओके, तर इथं दिलंय एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0 इज द एक्स ऍक्सिस. ह्याच्यात एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस असतात. ओके, तर मला सांगा की जस्ट 1 मिनिट, मग मला सांगा रोल नंबर 8 ते एक्स ऍक्सिस कोणता आणि वाय ऍक्सिस कोणता? मॅडम जो एक्स ऍक्सिस आणि वर्टिकल आहे तो वाय. ओके, रोल नंबर 15. रोल नंबर 15. यस मॅम. हा, त्यांनी जे सांगितलं एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस ते बरोबर सांगितलं का चुकीचं सांगितलं? यस मॅम, बरोबर आहे मॅम. ओके, जे आडवी लाईन असते ती एक्स ऍक्सिस आणि उभी लाईन आहे ती वाय ऍक्सिस. ओके, हे एक जस्ट एक्झाम्पल दिलेलं आहे की ग्राफ ऑफ द पॉलिनॉमियल ऑफ डिग्री 2 म्हणजे कसा ग्राफ हे केलेला आहे, डिग्री 2 च्या वर गेलेला आहे. ह्याचा अजून स्टडी करायला भरपूर वेळ आहे आपल्याला, त्याच्यामुळे ह्याचं काही एक्सप्लेनेशन नाही देत. ओके, जे मी तुम्हाला सांगितलं होतं फर्स्ट त्याचं टेबल आहे पॉलिनॉमियल, त्याचे एक्झाम्पल आहेत, त्याची डिग्री आहे, नेम युजिंग डिग्री म्हणजे ज्याची डिग्री 0 आहे 1 आहे ते त्याचं काही त्याच्यासाठी काय काय नेम आहेत त्याचा टेबल आहे. नंतर नंबर ऑफ टर्म्स. ओके, आणि नेम युजिंग नंबर ऑफ टर्म्स म्हणजे जे तुम्हाला मी अगोदर सांगितलेलं मोनोमियल बायनोमियल. ओके, जे सायकलचे एक्झाम्पल दिलते म्हणजे टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल आणि नेम ऑफ युजिंग डिग्री हे इथं त्याचा एकत्र टेबल आहे. ओके, तर इथं काय नंबर म्हणजे ज्याला पॉलिनॉमियल एक्झाम्पल दिलेलं आहे. ओके, डिग्री ज्याची डिग्री 0 असते त्याला काय म्हणतात, ह्याच्यात त्या डिग्रीच्या ह्याला कॉन्स्टंट म्हणतात आणि तिथं टर्म्स किती असते 1 म्हणजे जस्ट 4 एवढीच आहे. ओके, आणि त्याला काय म्हणतात मोनोमियल. तर सेकंड काय आहे, ज्याची डिग्री 1 असते त्याला काय म्हणतात लिनियर. ओके, त्याचं युजिंग नेम काय आहे तर लिनियर आहे आणि त्याचे टर्म्स किती असतात 2. फॉर एक्झाम्पल 3x + 6 म्हणजे 2 चाकाची सायकल. ओके, नंतर ना थर्ड काय आहे, सॉरी थर्ड काय आहे क्वाड्रॅटिक, ज्याचा हे डिग्री किती असते 2. फॉर एक्झाम्पल दिले तुम्हाला पुढे 3x + 2x + 1 आणि त्याचा नंबर ऑफ टर्म्स किती असतात, डिग्री जरी 2 असले तर नंबर ऑफ टर्म्स किती असतात 3. म्हणजे ह्याच्यातला डिफरन्स समजला का? ज्याची डिग्री 0 आहे. ओके, तर ज्याची डिग्री 0 आहे त्याचे नंबर ऑफ टर्म्स किती असते 1 म्हणजे ओनली 4 किंवा ओनली 2. ओके, आणि त्याला काय म्हणतात, त्या टर्मला काय म्हणतात मोनोमियल म्हणतात. ओके, आणि ज्याची डिग्री 1 असते, ओके ज्याची डिग्री 1 आहे तर त्याचे नंबर ऑफ टर्म किती आहेत 2 आहेत. ओके, ज्याची डिग्री 3 आहे, ज्याची डिग्री 3 आहे त्याला सॉरी ज्याची डिग्री 2 आहे त्याचे नंबर ऑफ टर्म्स किती येतात 3 येतात. ओके, त्यानंतर ना क्यूबिक आहे, क्यूबिक मध्ये काय येते तर 2x⁻³ येते. ओके, हे त्याचं एक्झाम्पल झालं आणि 3 चाकाची सायकल हे तुम्हाला दाखवले होते मी आणि त्याच्यामध्ये एकच दिले तर इथं एक्झाम्पल मध्ये
त्याला एकच हे असाइन केलेले व्हॅल्यू 2x3 तर तिथं 1च टर्म आली. ओके, टर्म 1च आली, कोणती 2. ओके, तर त्याला काय म्हणायचं, मोनोमियल म्हणायचं. आणि नेक्स्ट खाली दिले बायो क्वाड्रेटिक. ओके, म्हणजे 6x4 + 3x. ओके, ह्याची डिग्री किती झाली मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं, x4 आणि y4 जरी असलं तरी तिथे 8 डिग्री आली. ओके, त्या व्हॅल्यूची फक्त. ओके, तर हिचं दोन एकच सेम व्हॅल्यू आहे त्या. ओके, तर 6x4 + 3x1 बाय डिफॉल्ट काय असतं 1. ओके, तर ह्या 1चा काही 3x काहीच घेतलेलं नाहीये, पण जस्ट इथं 6 आणि 3 हे दोन टर्म्स यूज केले त्या. ओके, तिथं दोन टर्म्स यूज केले त्याच्यामुळे हे काय होतंय, बायोमियल येते, बायनोमियल येते आणि 6x4 येत आहे तर त्याची डिग्री काय येते 4 येते. असं नाही की तर सेम हे यूज केलं म्हणजे x 6x केलंय आणि +3x आहे म्हणून त्याची टोटल करायची वगैरे असं काही नसते. तर तिथे जी x4 आहे ती त्याची डिग्री झाली म्हणजे एक फॉर एक्झाम्पल इथं जर 6x4 + 3x2 3x + 1 जर असं जर असतं तर जी हायेस्ट डिग्री ती तिथं दिसली असते, म्हणजे x4 आहे तर ह्याची डिग्री 4 म्हणजे हायेस्ट डिग्री घेतली असती. मग त्याच्यानंतर ना त्याची टर्म्स किती झाल्या असत्या 3 झाल्या असत्या, म्हणजे 6x4 + 3x + 1 असं जर असतं तर तिथं टर्म 3 झाल्या असत्या आणि ट्रिनोमियल झाला असता. तर इथे एक्झाम्पल मध्ये काय आहे 6x4 + 3x आहे आणि त्याच्यामुळे इथं दोनच टर्म्स आहेत त्याच्यामुळे ह्याला काय म्हणायचं, बायनोमियल म्हणायचं. ओके, हे काही फॉर्म्युले आहेत जे आपल्याला पुढे युजफुल ठरणार आहेत, जे की असे एक्झाम्पल दिले जातील तुम्हाला आणि त्याच्यामध्ये त्या फॉर्म्युल्याचं काय करायचं. आता बघा x + b म्हणजे इन ब्रॅकेट मध्ये आणि त्याचा स्क्वेअर आहे. ओके, नंतर x - a म्हणजे इन ब्रॅकेट x - a ब्रॅकेट कम्प्लीट देन नेक्स्ट x - b ब्रॅकेट कम्प्लीट असं आहे. तर त्याचा एक आहे आणि देन नेक्स्ट अजून दोन आहेत ब्रॅकेट मध्ये इन ब्रॅकेट a⁻² - b⁻² म्हणजे a चा स्क्वेअर आणि b चा स्क्वेअर आहे. ओके, त्याचा आणि अजून एक आहे जसं प्लसचा आहे a + b चा आहे आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे तसंच a - b आणि त्याच्या ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. हे फॉर्म्युला आहे त्याचे, तर ते आपण नेक्स्ट लेक्चरला एक्सप्लेन करणार आहे.